छत्रपति संभाजीनगर के क्रांति चौक पुलिस ने दोपहिया वाहन चोरी के 2 आरोपियों को गिरफ्तार किया और उनके कब्जे से 8 चोरी की दोपहिया वाहन बरामद की। पिछले कुछ दिनों में क्रांति चौक पर इलाके में चलते दोपहिया वाहन की चोरी में शिकायत बढ़ रही थी। डीपी टीम के टीआई इंगोले और उनकी टीम लगातार गश्त पर थी। जांच के दौरान शेख अथर नाम का एक संदिग्ध पकड़ा गया और उसके कब्जे से एक दोपहिया वाहन बरामद हुई। आगे की जाँच में उनके साथी का भी एक चोरी में शामिल होने का सामने आया। दोनों आरोपी शहर की पुरानी और कमजोर लॉक वाली दोपहिया वाहन को चोरी कर उसे जाम करके अवैध बिक्री की योजना बना रहे थे। पुलिस ने कार्रवाई कर उनकी योजना पहले ही नाकाम कर दी। जब्त दोपहिया वाहनों की कीमत लगभग 4.5 लाख रुपए बताई गई है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून काही गाड्या मोटरसायकली चोरीत जात होत्या। त्या अनुषंगाने आमचे डीबी पथक पीएसआय इंगोले आणि त्यांची टीम गस्त करीत असताना त्यांना एक संशयित व्यक्ती मिळाला। त्याचं नाव अथर शेख। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे आम्हाला प्रथम एक मोटरसायकल मिळाली। अधिक चौकशी करताना त्याचा साथीदार शेख शाहबाज आणि तो अथर शेख असे दोघं मिळून मोटरसायकली चोरी करून एका ठिकाणी ठेवत होते आणि त्यानंतर ते विक्री करणार होते। तत्पूर्वी आम्ही त्यांच्याकडून जवळपास 8 मोटरसायकल रिकवर केल्या। टोटल किंमत 4.5 लाख रुपये। हे लोक मोटरसायकल म्हणजे चावी कोणतीही लावून थोडीशी जुनी झालेली मोटरसायकल पाहून त्या चावीने ती लॉक खोलून ती मोटरसायकल चोरायची असे त्यांची मोडस होती। यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि आता क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे। कोणत्या परिसरातल्या गाड्या? काही सिटी चौकच्या हद्दीतील आहे, काही जिन्सीच्या हद्दीतील आहेत, क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे, हर्सुल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक आहे। अशा प्रकारचे आहेत आणि अधिक तपास आम्ही करीत आहोत। अजून गाड्या मिळण्याची शक्यता पीसीआर मध्ये? हां, पीसीआर मिळाला तर अजून आम्ही गाड्या रिकव्हरी करीत आहोत। त्यांची पूर्ण चेन वगैरे आहे का? पूर्ण म्हणजे चोरी करायची विकायची अशी पूर्ण चेन? सध्या तर दोघंच आहेत। दोघं एका ठिकाणी त्या मोटरसायकल लावून त्यानंतर विक्री करायचं असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। विक्री साधारण कोणत्या भागात केली आणि काय किंमत? अद्यापर्यंत विक्री केल्याचं निष्पन्न झालं नाही, परंतु त्यांनी एका ठिकाणी त्या सगळ्या साठवून ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर विक्री करणार होते। तोपर्यंत आम्ही त्यांना पकडलं। सर आपलं नाव आणि हां, मी क्रांती चौक पोलीस स्टेशन सिनियर पीआय सुनील माने। थँक्यू।